उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। सातपूरचा राजा गणेशोत्सव समिती गणरायाच्या आरतीला मान्यवरांची उपस्थिती तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन। सुमारे 25 फूट उंच असणाऱ्या रिद्धी-सिद्धीसह शेषनागावर विराजमान विष्णुरूपी गणेश मूर्ती सातपूर परिसराचे आकर्षण ठरलेली आहे। माजी सभापती तथा नगरसेविका उषाताई शेळके, सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना युवा नेते धीरजभाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाने विविध स्पर्धा, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेलं आहे। गणेश रंगभरण स्पर्धा, भारुड गीते, कानबाई आणि सप्तशृंगी माता गीते, वासुदेव गवळण पोवाडा लावणी आदी श्री श्री संतोषगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन आदी कार्यक्रमांची रेलचेल होती। दरम्यान या निमित्ताने रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाशजी लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आदी मान्यवरांच्या हस्ते सातपूरचा राजा गणरायाची आरती संपन्न झाली। यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं कार्यक्रमाचा लाभ घेताना दिसून येत होते। यावेळी मान्यवरांकडून तसेच नागरिकांकडून धीरजभाई शेळके यांचे भरभरून कौतुक होते आहे। या प्रसंगी सातपूरचा राजा गणेशोत्सव समिती अध्यक्ष राजाभाऊ खताळे, चेतन खैरनार, सुधीर शहाणे, गौरांग सोमवंशी, किरण मैडम, शैलेश कराळे, विजय शिंदे, गणेश पानपाटील, पियुष पाटील, राजू खैरे, प्रकाश खैरनार, विजय वाडेकर आदी जण अथक परिश्रम घेत आहेत। उपस्थित बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा। सातपूरचा राजा म्हणून हा जो गणपतीचा उत्सव लोंढे साहेब आणि शेळके साहेब या दोघांच्या सहकार्याने प्रचंड असा कार्यक्रम हा झालेला आहे। असाच कार्यक्रम इथून पुढे होत राहो अशी मी नम्र विनंती करतो। आपल्या सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा हा मानाचा गणपती असून त्याला आमच्या सर्व परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। यांना माझा नमस्कार। सातपूरच्या राजा मित्रमंडळातर्फे आमच्या केमिस्ट असोसिएशनला एवढ्या सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठांसमोर जे बोलवलं त्याबद्दल मंडळाचे आभार। हा सुवर्ण कांचन योग हा नेहमी घडून येत राहो अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद। जर तुम्हाला असंच आवडत असेल तर याहीपेक्षा मग पैठणी आवडते का नाही, मग नाकातली नथ आवडणार का नाही, हे सर्व आवडते ना। मग या मंडळाचं काम करणारे लोक सुद्धा तुम्हाला आवडलेच पाहिजे असा आग्रह तुमच्यासाठी करतो। जर तुम्हाला योग्य वाटत असेल टाळ्या यासाठी वाजवा, तर तुम्हाला कधीच अटक येणार नाही। तुमची ताकद वाढेल, आया बहिणीची हिंमत वाढेल, म्हणून तुम्हाला नेहमीचा म्हणत असतो मी, निभाना सको ऐसा वादा नहीं करता, निभाना सको ऐसा वादा नहीं करता, बातें मेरी औकात से ज्यादा नहीं करता। अरे हो, तमन्ना रखता हूँ आसमान छूने की, लेकिन किसी को गिराने का इरादा करता हूँ। आता तो इरादा तुम्हाला करावा लागेल। जे लोक 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये कधी दिसले नाही, कधी झेंडा वंदनाला दिसले नाही, गटार कुठं फुटले, ढापे कुठे गेला नाले कोण माहितच नाही, कोण वाढत नगर दीक्षा पिक्चर काही पडती का माहिती का पडती नाही। वकील केला मी, माझ्या सुद्धा आम्हाला टक्केवारी खायची असते, टक्केवारी जर खायची असते तर हा प्रकाश लोंढे महानगरपालिकेच्या इंजिनियर पदाचा राजीनामा दिला नसता। होय, आम्हाला जनतेचा सर्वांगीण विकास करायचा आहे। असे थोडं बोटावर मजूर गावाले मी त्यांचा विचार नाही करीत, यासाठी विचार करीत नाही की आम्ही उदरनिर्वाह करण्यासाठी थांबलो, लेकराबाळाचं कुटुंब उभं करण्यासाठी आलो। जे मिळेल ते काम, भिकारी काम असेल, भांडे व्हायचं काम असेल, कट्टडे धुवायचं काम असेल, मशीनचं काम असेल, करून आमच्या लेकरांना आम्हाला सक्षम करायचं आहे। सक्षम करण्यासाठी होय हा सातपूर गावचं सुद्धा नाव काही लोक पूर्वी म्हणायचे आम्ही उपरे आमचं घरदार बळकवले, आमच्या जमिनी बळकवल्या, आमच्या कंपन्या बळकवल्या, आपल्या नोकरी बळकवल्या, पण करायचंय आम्ही तुमच्या सहित आम्ही होय आता आम्ही सातपूर करावं असा निर्धार तुमच्या मनात असला पाहिजे। काही कोणी नातेवाईक तुमचं मत आपणच आपले नातेवाईक आहेत एवढं सांगायला आलो मी की आपणच आपले एक नातेवाईक, तुमचा नातेवाईक कधी येईल, माझा नातेवाईक कधी येईल, कोणत्या सुख दुःखाला प्रसंग येईल, त्यापेक्षा आम्ही एकमेकांचे नातेवाईक आहोत। आम्ही एकमेकांच्या सुख दुःखाच्या प्रसंगात सुख दुःखाच्या प्रसंगी एकत्र राहायला पाहिजे एवढी अपेक्षा करण्यासाठी तुमच्याकडे आलोय। हा काय धीरज शेळके
ही मावशी, हे सर्व लोक जे आलेत ना, मला त्यांचा अभिमान वाटतो की अशा पद्धतीने सर्वांना बोलून सर्वांचा सन्मान करून जे येईल ते काम करून रूढी परंपरा आणि संस्कार करण्यासाठी जे जे कामकाज करतात. लेकरू गणाचं मोठ्या कामाचं ऐकून कसं राहत पुढे प्रत्येक लेकरू गणाचं गणपती राहायला मी सांगतो, लेकरू गणाचं मोठ्या कामाचं ऐकून कसं राहतंय रे. आणि गणपती उत्सव साजरा करते रे, मग तुझ्या काय बापाचं जात रे. गणपती उत्सव साजरा करते रे, मग तुझ्या काय बापाचं जात रे. काही करायचंच नाही, काहीच नाही करायचं. तर चहा म्याव डल्ली खाऊ, चहा म्याव डल्ली खाऊ. आता किती दिवस डल्ली वाटायची, बाद झालंय. तुमच्यावर माझ्यावर काही शिक्का पडलाय, तो शिक्का तुम्हाला विसरायचा आहे. तुम्हाला सुसंस्कृत प्रामाणिकपणे तुमचा सुख तुकाला धावणारे गटारे ढापे नाले आणि संडास बाथरूमला मी महत्व देणारा कार्यकर्ता नाही. प्रेम आपुलक्याने जेव्हा तुम्हाला मान निर्माण करायचं असेल तर आपल्या अशा रूढी परंपरा असे संस्कार एकत्र ठेवले पाहिजे. परत एकदा महामंडळेश्वराच्या नावानं वरती हात करून जोरदार टाळ्या करण्याचा स्वागत करा. भावनेच्या भरात काही बोललो असेल तर माझ्या भाऊ मी माफी पण सांगतो. भावनेच्या भरात मी काही बोललो असेल पण मी अजिबात माफी मागत नाही कोणाची, कारण मी ज्येष्ठ झालेलो आहे, म्हातारा नाही. ज्येष्ठ माणसाचं आहे पक्ष बरोबर ना, ऐकायचं असतं. आणि माझं थोडंसं ऐका, कारण आपल्याला तुमच्या विचार धरायचे, तुमच्याशी प्रामाणिक असणार आहे. आवाज दिल्यावर थोडंसं गटारे ढापे नाले संडाचं बाथरूम स्वतःच्या दुकानानं हॉटेलं दरबार काय करायला उघडायला नको. आपल्याला जनतेचा दरबार उघडा करायचा असेल तर ह्या दरबारामध्ये सर्व धर्म समभाव, कोणी मातंग नाही, कोणी धर्मकार नाही, कोणी भिल नाही, कोणी आदिवासी नाही, कोणी सोनार नाही, कोणी लोहार नाही, कोणी सुतार नाही, कोणी मराठा नाही, कोणी ब्राह्मण नाही. होय, आम्ही सर्व धर्म समभाव एका जातीचे लेकर आहोत. आमचं रक्त पण एक आहे. बघा जाऊन, जर तुम्हाला हा श्वास किती मोकळा घेता येतो बघा जाऊन हॉस्पिटलमध्ये, त्या श्वासाची किंमत तुम्हाला मी लय बडबड करतो, लय काय नाही करतो. जेव्हा अमरधामाचा शेवटचा स्टॉप आहे, त्या शेवटचा स्टॉप एकदा जात आहे तुम्ही बघा. तुम लाख कमाओ पैसे या हीरे मोती, तुम लाख कमाओ पैसे या हीरे मोती, लेकिन याद रखना कफन को कभी जेब नहीं होती. म्हणजे तुमचे चांगले संस्कार आणि तुमचं चांगलं पवित्र मतदान हे तुझ्या जेव्हा इलेक्शन येईल त्या रिंगणात कोणी मी पाहिजे नंतर, परंतु त्या रिंगणात सुद्धा तुम्ही तुमचा पवित्र आई काय सांगेल, बाप काय सांगेल, नवरा काय सांगेल, भाऊ काय सांगेल, पाटील ते नंतर पाहू. पण आपल्या विचारधारेचे लोक आपण प्रामाणिकपणे या गणरायाचं स्वागत करण्यासाठी, गणरायाचा महोत्सव साजरा करण्यासाठी कोणते मला सांगितलं दरवर्षी लागेल. आणि परत एकदा जेवढे सर्व इच्छुक माझ्या मागे उभे, अख्खे इच्छुक खाली असतील काही, मी कोणाला बोलत नाही, सर्व भावी इच्छुक नगरसेवकांना पण मी लाख लाख शुभेच्छा देतो. या मंडळानं अतिशय चांगला कार्यक्रम केला, आम्हाला सर्वांना बोलवलं. कळत न कळत कोणाचा मान सन्मान राहिला असेल, कोणाला फेटा राहिला असेल, कोणाचं भाषण राहिलं असेल तरी मी दिलगिरी व्यक्त करणार नाही. तुम्हाला शुभेच्छा देतो. आगे बोलो, गणपती बाप्पा मोरया. एकदा जोरात गणपती बाप्पा हर हर की सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सगळ्या झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं हा जो खाकी रंग यामुळे कार्यक्रम उत्साहामध्ये होत असतात. मिनिटामध्ये साहेबांनी शुभेच्छा द्यायच्या आणि मग लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो. आदरणीय मिटके साहेब. सातपूरचा राजा गणेशोत्सव समितीच्या आयोजित शिव महापुराण करता उपस्थित असलेले अतिशय मोठ्या संख्येने भाविक सगळ्यांना मी नाशिक शहर पोलीस दलाच्या वतीने शुभेच्छा देतो. मला याची जाणीव आहे की या ठिकाणी कोणी भाषण ऐकायला आलेले नाही आहे. सगळ्यांना शिव महापुराण लवकरात लवकर ऐकण्याची इच्छा आहे, त्यामुळे मी थांबतो. जय हिंद. आहे की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत अगदी 2-2 मिनिट. या गणेशोत्सवाच्या मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. आपण बघत आहोत की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरगच्च असे कार्यक्रम आपल्या कॉलनी परिसरामध्ये सन्माननीय धीरज भाऊ शेळके असतील किंवा लोंढे परिवार असेल, दोन्ही परिवार मिळून संपूर्ण कॉलनी हा परिसर हा संपूर्णपणे भक्तिमय असा झालेला आहे. या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देते. आपण सगळे मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला, तुमचे सुद्धा आभार मानते. आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं जो तुम्ही सगळ्यांनी मान सन्मान दिला त्याबद्दल आभार मानते. त्याचप्रमाणे माझा मुलगा प्रत्येक लोंढे याचा सुद्धा आज या ठिकाणी मंडळाने वाढदिवस साजरा केला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. सातपूर परिसरातील सातपूरचं भूषण असं सातपूरचा राजा गणपतीच्या मंडळाने आज शिवजन्मोत्सव समिती आणि सर्व व्यापारी वर्ग यांना या ठिकाणी बोलून आरतीचा मान दिला. मी सर्वप्रथम त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, राजाभाऊ खताळे असतील, धीरज भाऊ असतील, सर्व
पदाधिकाऱ्यांचा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला बोलवलं. यानंतर तुम्हाला असेच तुमच्या हातून खूप अशा भविष्यात खूप चांगले चांगले उपक्रम या सातपूर कॉलनी भागात घडू अशी मी शुभेच्छा देतो. थांबतो. जय जय महाराज. अगदी गोड भजन जरी वेळ झाला असेल परंतु अतिशय गोड असं उत्सव आहे. खूप सुंदर असं नियोजन आहे. आता साहेब बोलत होते, छान वाटलं. नगरसेवक नसताना एवढं करू शकतात, झाल्यावर किती करू शकतात त्याची अनुभूती आम्हाला येणार. खूप छान, खूप सुंदर आशीर्वाद. आणि म्हणून सर्वांनी अगदी भजन करायचं गोड. हर हर महादेव शंभो काशी काशी विश्वनाथ गंगे. आनंद घ्यावा लागेल. जागाने त्यामुळे बसून ठेवलेलं आहे. कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. एकदा जोरदार तिचं देखील अभिनंदन करायचंय. सारी मान्यवर मंडळी आपल्याकडे उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं साहेब या ठिकाणी खऱ्या अर्थानं समभावही कृतीतून आपल्या घडलेला आहे. आणि क्षेत्रातील वेगवेगळे व्यावसायिक मंडळी देखील या ठिकाणी आदरणीय श्री देव अग्रवाल साहेब, आदरणीय श्री प्रमोद गवाडी साहेब तिवारी, श्री दिलीप जैन, श्री निलेश तिवारी, अण्णा तिवारी, अंबिका किराणाचे संचालक नायक हरीश पिल्ले, त्यानंतर साहेबांना विनंती त्यांनी या ठिकाणी स्टेजवर महाजन दादा या ठिकाणी आले. मी साहेबांना विनंती करेन की त्यांना पटकन पुढे पाठवायचे. एक मिनिट. लगेचच या ठिकाणी कथेला उद्या या ठिकाणी बरोबर सकाळी 10:30 वाजता अंमली पदार्थ विरुद्ध जनजागृती मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांचा ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर, नाशिक.